नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे टोपमधून. चांगले काम केलेल्या कर्तृत्ववान लोकांचा सन्मान कोल्हापूरमध्येच केला जातो. तसेच अशा लोकांना डोक्यावर घेतलं जातं. ही कोल्हापूरची संस्कृती आहे. आपला सन्मान ही आपल्या आई वडिलांची पुण्याई आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते व जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केले. ते टोप इथं शिवप्रेमी राज्यगौरव पुरस्कार दरम्यान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार व संजय चौगुले, पुंडलिक जाधव यांच्या हस्ते तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, सिने अभिनेते भाऊ कदम यांना शिवप्रेमी राज्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सत्काराला उत्तर देताना तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर म्हणाले, या पुरस्काराने आपलं मनोबल वाढले असून पुढील कामासाठी निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे. प्रशासकीय सेवेचा फायदा सर्वसामान्यांना दिल्यानेच हा बहुमान मिळाला आहे. तर सिने अभिनेते भाऊ कदम म्हणाले की कला क्षेत्रात केलेल्या कामाची पोहोचपावती या पुरस्काराच्या माध्यमातून मला मिळाली. कोल्हापूरमधील जनतेनं आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिलं आहे. या पुरस्काराचे आपण कृतज्ञ झालो आहोत. परिस्थितीवरती मात करून मी पुढे जात राहिलो. यामुळे सुखाचे क्षण अनुभवता आले. दुःखामुळे आज सुखाची जाणीव होते आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिवप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले. तर संदीप दबडे, पुंडलिक जाधव, संजय चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राजेश घुले, कृष्णराव पाटील, गिरीश महाजन, अभिजित मुळीक, वैभव नाईक, अमर नाईक, विजय रोहिडा, विजय नाईक, प्रथमेश पाटील, डॉक्टर कश्मीरा लोहार, चेतन हेनाजे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी अनिल खवरे, विठ्ठलपंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, पोलीस पाटील महादेव सुतार, उत्तम पाटील, उपाध्यक्ष नितीन ढवाळे, सचिव बाबासो अस्फले, नितीन पाटील, संदीप पाटील, उत्तम पाटील, अक्षय पाटील, सूरज पाटील, सौ गीता प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.